माझं नाव विठ्ठल पवार. गेली 25 वर्ष मी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बस चालक म्हणून काम करतोय. हातात स्टेअरिंग, डोळ्यांसमोर काळा रस्ता आणि मनात हजारो विचार. हे सगळं माझ्यासाठी नवीन नव्हतं, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. अस्वस्थ, जड. तो दिवस सातारा जिल्ह्यातील होता. मार्ग होता सातारा महाबळेश्वर आणि तोही घाटाचा. संध्याकाळपासूनच डोकं दुखत होतं, पण सुट्टी घेण्याचा प्रश्नच नव्हता. घरात मुलीचं शिक्षण, आईची औषधं आणि स्वतःच्या आयुष्यात साचलेली जबाबदारी सगळं पेलतच मी बस चालवत आलोय. रात्रीचे 10:30 वाजले होते. सातारा बस स्थानकावर फारशी वर्दळ नव्हती. पिवळसर ट्यूबलाईट्स लुकलुकत होत्या. एखाद्या दुसऱ्या बागावर झोपलेले प्रवासी, चहाच्या टपरीवरून येणारा उकळत्या चहाची वाफ आणि एक विचित्र शांतता. माझी बस शेवटची होती. कंडक्टर रमेश माझ्यासोबत होता. साधा, कमी बोलणारा माणूस. तिकीट मशीनची पट्टी तपासत तो म्हणाला, विठ्ठल दादा, आज प्रवासी कमीच दिसत आहेत. मी फक्त मान हलवली. मनात मात्र वेगळाच विचार चालू होता. मागच्या महिन्यात याच घाटात एका अपघातात एक बस खोल दरीत गेली होती. मी त्या दिवशी सुट्टीवर होतो, पण त्या घटनेची चर्चा अजूनही कानात घुमत होती. बस सुरू केली. इंजिनचा घरघरता आवाज आणि हळूहळू पुढे सरकणारी बस जणू काही अंधारात शिरत होती. शहर मागे पडत गेलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची दाट सावली. रस्त्यावर पसरलेली धुक्याची पातळ चादर. घाट सुरू होताच वातावरण बदललं. रेडिओवर जुने गाणे लागत होते, पण मध्येच खळखळ आवाज यायला लागला. मी स्टेशन बदलायचा प्रयत्न केला, पण उपयोग नव्हता. शेवटी रेडिओ बंदच केला. शांतता अजूनच गडद झाली. पहिल्या 2 थांब्यावर कोणीच नव्हतं. बसमध्ये मोजके 4 प्रवासी होते. सगळे गप्प, स्वतःच्या विचारात हरवलेले. घाटात रात्री प्रवास करणं नवीन नव्हतं, पण त्यावेळी मन वारंवार अस्वस्थ होत होतं. अचानक काच पठाराच्या आधीच्या एका जुन्या थांब्यावर मला एक आकृती दिसली. रस्त्याच्या कडेला उभी. मी ब्रेक दाबला. हेडलाईटच्या प्रकाशात एक पुरुष दिसला. मध्यम वयाचा, अंगावर साधा शर्ट पॅन्ट, चेहरा थोडासा खाली झुकलेला. रमेश, जरा बघ कोण आहे, मी म्हटलं. तो पुढे पाहू लागला. हो, एक माणूस आहे. त्याने दार उघडलं. तो माणूस हळूच बसमध्ये चढला. काहीही न बोलता मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याची चाल थोडीशी अळखळणारी होती. मला क्षणभर विचित्र वाटलं, पण मी दुर्लक्ष केलं. बस पुन्हा सुरू झाली. काही मिनिटांनी रमेश तिकीटसाठी गेला, पण तो परत आला तेव्हा त्याचा चेहरा बदललेला होता. दादा, तो हळू आवाजात म्हणाला. मागच्या सीटवर बसलेला माणूस त्याचं तिकीट घ्यायला गेलो. पण काय, मी विचारलं. तो म्हणाला, तो माझ्याकडे वर पाहतच नाहीये. त्याचा आवाज, बाप रे, अंगावर शहारे आले माझ्या. मी आशातून मागे पाहिलं. तो माणूस तसाच बसलेला होता, स्थिर, हालचाल नाही. त्या क्षणी मला जाणवलं, ही फक्त एक साधी शेवटची फेरी नाही, ही रात्र माझ्या आयुष्याला वळण लावणारी होती. बस घाटाच्या वळणांमधून पुढे सरकत होती. हेडलाईटच्या प्रकाशात धुकं अधूनमधून दाट होत होतं. रस्ता ओला होता, जणू दिवसभर कुठेतरी पाऊस पडून गेला असावा. टायर रस्त्यावर घसरण्याचा हलका आवाज करत होते. मी स्टेअरिंग घट्ट पकडून होतो, पण लक्ष मात्र वारंवार आरशात जात होतं. मागच्या सीटवर बसलेला तो माणूस अजूनही तसाच बसलेला होता. डोळे खाली, मान किंचित वाकलेली, जणू काही झोपलेला. पण झोपलेला माणूस असं ताट बसत नाही, हे मला चांगलंच माहीत होतं. रमेश माझ्या शेजारी येऊन बसला. नेहमी तो तिकीट काढण्यात व्यस्त असायचा, पण आज त्याच्यातही अस्वस्थता दिसत होती. दादा, तो हळू आवाजात म्हणाला. हा माणूस विचित्र वाटतोय. मी काही क्षण गप्प राहिलो. ड्रायव्हर म्हणून मी बऱ्याच प्रकारचे प्रवासी पाहिले होते. दारुडे, आजारी, घाबरलेले, पण हे वेगळंच होतं. कशामुळे, मी विचारलं. तिकीट घेताना त्याने माझ्या हातात पैसे दिले, पण ते पैसे फार थंड होते, अगदी बर्फासारखे. मी क्षणभर दचकून होतो. घाटात थंडी असते,
पण माणसाचे हात असे थंड. मी स्वतःला समजावत राहिलो. कदाचित आजारी असेल, कदाचित मानसिक त्रास असेल. बस पुढे सरकत राहिली. बाहेर झाडांमधून वारा शेट्टीसारखा आवाज करत होता. कधी कधी एखाद्या प्राण्याची हालचाल चाळीतून दिसायची. बाकी सगळीकडे दाट अंधार. थोड्या वेळाने एक छोटा थांबा आला. नावाची पाटी अर्धी तुटलेली होती. आंबेघरवाडी. इथे उतरायला कोणीच नव्हतं, पण तरीही बस थांबवणं नियमाने गरजेचं होतं. मी ब्रेक दाबला. बस थांबली. त्या क्षणी अचानक मागून एक आवाज आला. इथे थांबायचं नव्हतं. तो आवाज फारच हळू होता, पण स्पष्ट. मी आरशातून पाहिलं. तो माणूस पहिल्यांदाच वर पाहत होता. चेहरा पांढरट, डोळ्याखाली काळी वर्तुळं. नजर थेट माझ्यावर. माझ्या छातीत दळदळ वाढली. हा थांबा आहे, नियम आहे, मी संयम ठेवून म्हणालो. तो काहीच बोलला नाही, पण त्याच्या ओठांवर हलकीशी कडू हसू उमटली. क्षणभर मला वाटलं त्याचे दात जरा जास्तच दिसतायत. बस पुन्हा सुरू केली. पुढे वळणावर जाताना अचानक रेडिओ आपोआप सुरू झाला. खळखळ. मग एखादं जुनं अस्पष्ट गाणं. मी हाताने बंद करायला गेलो, पण ते बटन अडकलेलं होतं. दादा, रेडिओ बंद करा, रमेश घाबरून म्हणाला. मी प्रयत्न करतोय, मी चिडचिड करत म्हणालो. मागून तो आवाज पुन्हा आला. जाऊ द्या, गाणं चालू राहू द्या. आवाज थेट माझ्या कानात घुमल्यासारखा वाटला. जणू तो माणूस माझ्या खूपच जवळ उभा आहे. पण आरशात पाहिलं तर तो अजूनही आपल्या सीटवरच होता. त्या क्षणी मला एक गोष्ट आठवली. काही वर्षापूर्वी याच घाटात एका बस ड्रायव्हरनं सांगितलेली गोष्ट. रात्री शेवटच्या फेरीत एक प्रवासी चढतो, शांत, साधा. पण पुढे काही अंतरावर बस बंद पडते आणि मग मी विचार झटकून टाकला. भीतीला मनात जागा दिली तर काम संपतं. पण पुढच्याच क्षणी बसने जोरात धक्का घेतला. इंजिन आवाज करत बंद पडलं. सगळीकडे अचानक शांतता. दादा, रमेश जवळजवळ ओरडलाच. मी किल्ली फिरवली. काहीच नाही. पुन्हा प्रयत्न केला. इंजिन सुरूच होईना. मागच्या सीटवरून पायांचा आवाज आला, हळू पण जड. तो माणूस उभा राहत होता आणि त्या क्षणी मला पहिल्यांदाच खात्री वाटली, ही बस फक्त घाटात अडकलेली नव्हती. मी स्वतःच एखाद्या जुन्या विसरलेल्या गोष्टीच्या मध्ये अडकलेलो होतो. इंजिन बंद पडल्यावर बसमध्ये जी शांतता पसरली ती असह्य होती. फक्त बाहेर वाऱ्याच्या झाडांमधून जाणारा सुसाट आवाज आणि दूर कुठेतरी एखाद्या पक्ष्याचा घाबरलेला किंचाळीसारखा स्वर. हेडलाईट्स अजूनही चालू होत्या, पण त्यांचा प्रकाश धुक्यात अडकून पडत होता. मी किल्ली पुन्हा फिरवली. काहीच नाही. डॅशबोर्डचे दिवे लुकलुकले आणि मग सगळं शांत. दादा, काय झालं? पूलच्या सीटवर बसलेला एक प्रवासी घाबरून म्हणाला. इंजिन बंद पडलंय, मी शक्य तितक्या शांत आवाजात म्हणालो. थोड्या वेळात सुरू होईल. पण आतून मला खात्री नव्हती. मागे त्या माणसाच्या पायांचा आवाज अजून स्पष्ट झाला. तो उभा होता. त्यांची उंची बसमध्ये जास्तच वाटत होती. मान अजूनही किंचित वाकलेली. त्याच्या श्वासाचा आवाज जड आणि थंड. रमेश माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याच्या कपाळावर घाम दिसत होता, जरी बाहेर थंडी असली तरी. दादा, तो कुजबुजला. हा माणूस उभा का राहिलाय? मी आरशातून पाहिलं. तो आमच्याकडे येत होता, हळूहळू, जणू वेळच त्याच्यासाठी वेगळ्या गतीने चालत होती. प्रत्येक पाऊल बसच्या फरशीवर आपटल्यासारखं वाटत होतं. बस बंद पडली. तो थंड आवाजात म्हणाला, हे इथंच होतं. काय? माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. हे नेहमी इथेच होतं. तो पुन्हा म्हणाला, या वळणावर. त्याचा आवाज मला ओळखीचा वाटला, फार जुना, जणू काही मी तो आधी ऐकलेला आहे. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. डोळे खोल केलेले, तुझ्या निस्तेज, कपडे नीट स्वच्छ पण जुने, आणि सगळ्यात विचित्र गोष्ट, त्याच्या पायाजवळ कुठलीच धूळ नव्हती. जणू तो जमिनीला स्पर्शच करत नव्हता. तुम्ही कुठे उतरणार होतात? मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. तो काही क्षण गप्पा राहिला, मग हळूच म्हणाला,
मी कधीच कुठे पोहोचलो नाही. त्या वाक्यानंतर बसमध्ये बसलेले बाकी प्रवासी अस्वस्थ झाले. एक बाई आपल्या पिशवीला घट्ट धरून बसली. एक तरुण खिडकीतून बाहेर पाहू लागला, जणू पळण्याचा मार्ग शोधत होता. रमेश, मी दबक्या आवाजात म्हणालो. जाऊन बाकीच्यांना शांत बसायला सांग. रमेश पुढे गेला, पण त्याचे पाय थरथरत होते. तो माणूस आता माझ्या अगदी जवळ आला होता. त्याच्या अंगातून येणारी थंडी मला स्पष्ट जाणवत होती, जणू एखाद्या थंड भिंतीजवळ उभा आहे असा अनुभव. तुला आठवतंय का? तो अचानक म्हणाला. काय? मी विचारलं. तो दिवस, तो म्हणाला. रात्र होती, पाऊस पडत होता, बस भरधाव होती. माझ्या डोक्यात अचानक एक चित्र चमकलं. वर्षापूर्वी एक रात्र, हाच घाट, जोरदार पाऊस, एक वळण आणि अचानक ब्रेक. माझ्या हाताला घाम फुटला. मी ड्रायव्हर आहे, मी कठीणपणे म्हणालो. अनेक रात्री घालवल्या आहेत. तो हसला. ते हसू अजिबात नैसर्गिक नव्हतं. म्हणूनच मी तुझ्या बसमध्ये बसलो, तो म्हणाला. त्या क्षणी बसच्या मागच्या बाजूने एक जोरात आवाज आला, जणू कुणीतरी लोखंडावर हात मारला. सगळे प्रवासी दचकले. दादा, मला इथून उतरायचंय, एक प्रवासी घाबरून म्हणाला. इथे नाही, घाटात उतरू नका, मी म्हणालो. पण मनात भीती वाढतच होती, कारण त्या माणसाचे शब्द माझ्या मनात खोलवर घुसत होते. मी इथेच राहिलो, तो म्हणाला. तू पुढे गेलास. मी काही बोलू शकलो नाही, कारण आता मला आठवत होतं त्या रात्री अपघात झाला होता. एक प्रवासी बसच्या दारात उभा होता. वळणावर बस हलली आणि तो खाली पडला. तो माणूस माझ्यासमोर उभा होता, जिवंत नाही, पण गेलेलाही नाही. आणि ही रात्र अजूनही संपलेली नव्हती. त्या माणसाचं नाव, चेहरा, आवाज सगळं माझ्या डोक्यात घुमत होतं. बस बंद अवस्थेत उभी होती. प्रवासी गप्प आणि घाटातली रात्र अजून गडद झाली होती. हेडलाईटच्या प्रकाशात धुकं हलकेचं सरकत होतं, जणू काही तेही ऐकत होतं. तू पुढे गेलास. त्याचे शब्द माझ्या कानात घुसलेलेच होते. मी डोळे मिटले आणि आठवणींचा दरवाजा आपोआप उघडला. ते 8 वर्षापूर्वीचं होतं. हाच मार्ग, सातारा महाबळेश्वर, मुसळधार पाऊस. बसमध्ये जरा जास्तच प्रवासी होते. मी वेळेत पोहोचण्याच्या घाईत होतो. शेवटची फेरी होती, घरी लवकर जायचं होतं. त्या वळणावर एक प्रवासी दारात उभा होता. मी त्याला बसायला सांगितलं होतं, पण त्याने ऐकलं नव्हतं. वळण घेताना बस हलली. ब्रेक दाबायच्या आधीच तोल गेला आणि तो खाली पडला. मी बस थांबवली होती. लोक जमा झाले होते. अंधार, पाऊस, गोंधळ. कोणीतरी म्हणालं होतं, डोकं दगडावर आपटलंय. पोलीस आले, चौकशी झाली. रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं, अपघातात चालकाची चूक नाही. मी निर्दोष ठरलो. पण त्या माणसाचा मृतदेह घाटातून बाहेर काढताना मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं नव्हतं. आज पाहत होतो. तो माझ्यासमोर उभा होता. मी ओरडलो होतो, तो म्हणाला, पण पावसात माझा आवाज ऐकू गेला नाही. रमेश थरथरत माझ्या बाजूला उभा होता. दादा, तुम्ही त्याला ओळखता का? त्याने विचारलं. मी मान हलवली. मीच कारण आहे त्याच्या मरणाला, मी हळूच म्हणालो. तो माणूस माझ्या अगदी जवळ आला, इतका जवळ की त्याचा थंड श्वास माझ्या गालावर जाणवत होता. मला न्याय हवा होता, तो म्हणाला, पण सगळे पुढे गेले, तूही. मी काही करू शकलो नाही. मी म्हणालो, सिस्टीम, कायदे. मला कायदे नको होते, तो म्हणाला. मला आठवण हवी होती. त्या क्षणी बसच्या बाहेर कुठेतरी दिवा दिसला, एक लहानशी वाडी. दादा, लोक आहेत तिथे, रमेश म्हणाला. मी दार उघडलो, बस बाहेर उतरलो. थंड हवा अंगात शिरली, पण मागे वळून पाहिलं तर तो माणूस अजूनही बसमध्येच होता. तो बाहेर आला नाही. काही वेळाने मी पुन्हा बसमध्ये चढलो. दार बंद केलं, किल्ली फिरवली. इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं, पण मागची सीट रिकामी होती. इंजिन सुरू झाल्यावर मला क्षणभर विश्वासच बसला नाही. जणू काही घडलंच नव्हतं. बस हळूहळू पुढे सरकू लागली. घाटाचं तो वळण मागे पडत होता, पण मनातला भार काही केला हलका होत नव्हता.
मागच्या सीटवर नजर गेली, पण तिथे कोणीच नव्हतं. ना तो माणूस ना त्याची सावली. रमेश अजूनही गप्प होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि संभ्रम दोन्ही स्पष्ट दिसत होते. बाकीचे प्रवासीही शांत होते. कुणी प्रश्न विचारायची हिंमत करत नव्हतं. जणू सगळ्यांनी न बोलण्याचा अलिखित करारच केला होता. बस वाडीच्या दिवळ्यांजवळून पुढे गेली. तिथे उतरायला कोणीच नव्हतं. पण मला त्या घरांकडे पाहून वाटलं, आपल्याला नेहमी वाटतं आपण एकटे आहोत, पण अशा रात्री कुठेतरी कोणीतरी साक्षीदार असतोच. काही अंतर गेल्यावर रमेश बोलला, दादा, तो माणूस खरंच होता का? मी स्टेअरिंगवरून नजर न हटवता म्हणालो, तो जिवंत नव्हता, पण आठवण मात्र जिवंत होती. रस्त्यावर आता धुकं थोडं कमी झालं होतं. दूरवर महाबळेश्वरची पहिली पाटी दिसली, पण मन मात्र अजूनही मागे चढकलेलं होतं. त्या 8 वर्षापूर्वीच्या रात्रीत मी स्वतःला नेहमी समजावत आलो होतो, अपघात होतेच, नियमानुसार मी दोषी नव्हतो. पण आज मला कळलं, दोषी असणं आणि जबाबदार असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. महाबळेश्वर बसस्थानक जवळ आलं. वेळ झाली होती, रात्रीचे 2:15. स्टेशन जवळजवळ बंदच होतं. 1-2 कर्मचारी आणि झोपाळलेले कुत्रे एवढेच दृश्य. बस थांबवली. प्रवासी एका मागोमाग उतरले. कुणी मागे वळून पाहिलं नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि थोडीशी भीतीही. रमेश शेवटी उतरला. दादा, मी ड्युटी रजिस्टर भरतो, तो म्हणाला. तुम्ही ठीक आहात ना? मी मान हलवली. माझ्याकडे शब्दच नव्हते. बस रिकामी झाली. एकटाच बसमध्ये बसलो. इंजिन बंद केलं. शांतता दाटली. त्या शांततेत मला पुन्हा एकदा त्याचा आवाज ऐकू आला, पण तो आता धोकादायक वाटत नव्हता. आठवण ठेव माझी, माझे घरचे, ते बिचारे कष्टात आहेत, त्यांची मदत कर. तो आवाज त्याचा प्रवाशाचा होता. मी डोळे मिटले. मी ठेवीन, मी स्वतःशीच पुटपुटलो. त्या रात्रीनंतर मी बदललो. काही दिवसांनी मी स्वतःहून त्या अपघाताच्या फाईलकडे गेलो. त्या माणसाचं नाव शोधलं. त्याच्या गावात गेलो. त्याच्या घरच्यांना भेटलो. त्यांना सगळी हकीकत सांगितली. माफी मागितली. काही पैसे दिले. भरपाई म्हणून नाही, जबाबदारी म्हणून. तेव्हा त्याची बायको काहीच बोलली नाही. फक्त डोळ्यात पाणी होतं. आणि त्या क्षणी मला वाटलं, कदाचित तो माणूस पहिल्यांदाच शांत झाला असेल. आजही मी बस चालवतो घाटातूनच, पण आता वेग कमी असतो. वळणांवर विशेष लक्ष असतं. दाराजवळ उभ्या प्रवाशांना मी कठोरपणे बसायला सांगतो. कधीकधी ते चिडतात, पण मला फरक पडत नाही. कधीकधी रात्री शेवटची फेरी असते, तेव्हा आरशात मागची सीट क्षणभर भरलेली दिसते, पण लगेच रिकामी होते. आणि मला माहीत आहे, तो मला घाबरवायला नाही तर आठवण करून द्यायला येतो. कारण काही प्रवास थांब्यावर संपत नाहीत, ते मनात कायमचे राहतात.